कांग्रेस नेता नाना पटोले ने भाजपा पर तीखा हमला बोला। उन्होंने कहा कि भाजपा प्रलोभन देकर दूसरे दलों के नेताओं को तोड़ रही है और उन्हें सत्ता से पैसा और पैसे से सत्ता का खतरनाक चलन महाराष्ट्र में शुरू किया है। प्रज्ञा सातव के इस्तीफे पर पटोले ने इसे गलत घटना बताया। उन्होंने आरोप लगाया है कि भाजपा को न संविधान मान्य है न लोकतंत्र, जबकि कांग्रेस ने हमेशा लोकतांत्रिक परंपराओं का पालन किया है। मी तुम्हाला सांगितलं, काँग्रेस विचारधारा कधीच संपू शकत नाही आणि नरेंद्र मोदींनी पण काँग्रेसमुक्त भारत करायचं प्रण त्या काळात घेतलं, पण शेवटी त्यांनी काँग्रेसयुक्त भाजप निर्माण केलेलं आहे। त्याच्यामुळे काँग्रेस कधी नाही, उद्या आम्ही सत्तेत आलो तर हे भाजप पूर्ण खाली होईल। हे दर्या उचलणारे जे परंपरागत बीजेपीचे लोक आहेत ते दर्याच उचलत राहतील, अशी परिस्थिती आहे। भाजपमध्ये सुद्धा मोठा उद्रेक आहे कार्यकर्त्यांमध्ये। मग प्रदेशाध्यक्षांचं अपयश असं म्हणत नाही का तुम्ही की आपला पक्ष बांधून ठेवू शकत नाही, ते आमदार सोडून चालले, त्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे? नाही, त्याच्यावर आमच्या पक्षांतर्गत बाब आहे, ते आम्ही बसून त्याच्यावरती चर्चा करू। राहुल गांधी यांच्या जवळचे होते, राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळचे होते राजीव सातव, त्यामुळे राजीव सातव हो, आता प्रज्ञा सातवच्या राजीनाम्यानंतर तुमचं विधान परिषदेमध्ये जे संख्याबळ आहे ते कमी होईल आणि त्यामुळे आता काँग्रेसला जे विरोधी पक्षनेता पद हवं होतं त्याच्यावर आता या राजीनाम्याचा परिणाम होईल। खरं तर यांना विरोधी पक्ष नेतेपद द्यायचंच नव्हतं आणि ज्यांना लोकशाहीच मान्य नाही, ज्या भाजपला, त्यांना संविधानच मान्य नाही, या अधिवेशनामध्ये बिना विरोधी पक्ष नेत्यांनी या अधिवेशन चाललं। जनतेचे प्रश्न मांडायचे आणि ते सोडून घ्यायची ही लोकशाहीतली व्यवस्था आहे। काँग्रेसनी अनेकदा ज्या ठिकाणी त्यांचे 2 खासदारी नव्हते ते 2 खासदार आणून देऊन त्यांना विरोधी पक्ष दिलं गेलं होतं इंदिराजींच्या काळामध्ये। हाही इतिहास काही लपलेला नाही। लोकशाहीमध्ये 2 चाकं जी असतात, एक सत्तेची आणि एक विरोधाची, ती जी काही भूमिका आहे, जी काही परंपरा आहे, ती भाजपने मोडकीच काढलेली आहे। त्यामुळे संख्याबळ हा विषय नसतो, त्याच्यामध्ये 2 आमदारांनाही सुद्धा काँग्रेसने विरोधी पक्ष पद दिलेलं होतं। त्यामुळे लोकशाहीची जाण जी काँग्रेसने ठेवली ती भाजपकडे नाही, त्यांना संविधानच मान्य नाही। त्याच्यामुळे एक कमी झाला की जास्त झाला याची चर्चा होऊ शकत नाही। तर काँग्रेस आत्मचिंतन करणार आहे का? नेते सतत सोडून चालले तुम्हाला, भाजप मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ह्याच्यामध्ये पक्षांतर्गत बसून त्याच्यावर काय चुका असतील त्या आम्ही दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू। हो, तुम्ही दिल्ली हायकमांडला हे सगळं समजावून सांगणार का, ज्या पद्धतीनं पक्षाला आता गळ लागलेली आहे ही भविष्यात? मी तुम्हाला सांगितलं की हे पक्षांतर्गत बाब आहे आणि आम्ही बसून याच्यावरती चर्चा करू। आणखी काही लोक सोडून जाणार आहे, त्यांचा पक्षप्रवेश थांबवण्यासाठी तरी काही प्रयत्न होणार आहे का? काही नावं कळू शकली आहे का तुम्हाला? कोण चालले, कोण संपर्कात? आम्ही सगळ्यांच्या संपर्कात आहोत आणि असं कोणी पक्ष सोडून जात नाही। काही कंत्राटदारांना खुश करण्यासाठी जे आहे ते मोठा भ्रष्टाचार केला जाण्याची चर्चा आहे। सिडकोमध्ये काही कंत्राटदारांना खुश करण्यासाठी नियमाची मोडतोड करून जे आहे ते त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला जातो। तुम्हाला महाराष्ट्रातलं असं एक डिपार्टमेंट नाही, एक सिंगल डिपार्टमेंट नाही, त्याच्यामध्ये आता आपण पाहिलं असेल की परवा सरकारने 280 कोटी रुपये गोरक्षण करणाऱ्या संस्थांना त्यांनी देण्यासाठी काढून ठेवले। मला एक सांगा की 10% या 15% गोरक्षण संस्था या चांगल्या आहेत, त्याला काही विरोध करायचं कारण नाही, मी विधानसभेतही बोललो। पण अनेक संस्था अशा आहेत की पोलीस आणि गोरक्षण मिळून शेतकऱ्याला लुटताय आणि शासनाची तिजोरी वेगळी लुटतात आहे। 50 रुपये रोज एका गाईला ते सरकारकडून दिले जातात। म्हणजे हे गोरक्षण संस्था यांच्या तथागत कथित जे काही संस्था आहेत भाजपच्या, त्यांना हे जनतेचे पैसे लुटून देतात आहेत। त्यामुळे असं एक डिपार्टमेंट नाही, मी उदाहरण दिलं की नुसतं सिडकोच नाही, एक डिपार्टमेंट नाही की या महाराष्ट्रामध्ये जनतेचे पैसे लुटून महायुतीचे लोक कसं आपले लोकांचे बोके भरतात आहेत आणि राज्याचा भकास कसा करतात हे आपण पाहिलंच आहे। मंगेश कुडाळकर जे शिंदे सेनेचे आमदार आहेत, त्यांच्यावर सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत। अनेक आहेत ना, मी तुम्हाला नुसतं संजय कुडाळकर नाही, या सरकारमध्ये भाजपचे आमदार असतील, भाजपचे मंत्री असतील, सेनेचे मंत्री असतील, सेनेचे आमदार असतील, अजित पवारांचे आमदार मंत्री असतील,
अनेक लोकांनी सत्तेचा दुरुपयोग केलेला आहे, आपल्या पदाचा दुरुपयोग केला. आमदार निधीमध्ये मोठ्या प्रमाणात गडबड केलेली आहे, काम न करता पैसे घेतलेले आहे, हे अनेक आहेत. आणि त्याचं आम्ही तर मागणी करणार आहोत की एक सार्वजनिक चौकशी या सगळ्यांची केली गेली पाहिजे. आणि अधिकारीसुद्धा त्यांना कुठल्या दबावाच्या खाली आणून या पद्धतीनं आमदार निधीची अफरातफर करण्याचं पाप या महायुतीच्या सगळ्या व्यवस्थेने केलेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. महायुतीमध्ये काही आलबेल दिसत नाहीये. एक मंत्री जे आहे कोकाटे त्यांच्याबद्दल जो लोकवाहिनी मीडिया के लिए अविनाश तोरजड़ी की रिपोर्ट.